नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपल्या सरचे स्वागत करत आहे। आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 4 बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला झेंडूंच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो, तर त्याचबरोबर बाकी फुलांच्या दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो। काल दहीहंडीमुळे आज खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर कोणत्या फुलांसाठी काय दर आपल्याला पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या झेंडूसाठी 15 ते 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापर्यंत झेंडूसाठी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी आपल्याला कमीत कमी 25 रुपयापासून दर पाहायला मिळतो, तर क्वालिटी पाहू शकता। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात, तर क्वालिटी आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। पर्पल शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी 50 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून पर्पल शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण आज जरबेरासाठी पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 70 रुपयापर्यंत, चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये घसरण सनफ्लावरसाठी होताना पाहायला मिळते। जिप्सोफिलाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिला पाहायला मिळते, तर दरामध्ये आज घसरण मोठी झालेली पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत जिप्सोफिलासाठी दर पाहायला मिळते। पिंगडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीसाठी आज कमीत कमी 40 ते 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळते। ब्ल्यूडीजीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, तर दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 50 रुपये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून ब्ल्यूडीजीसाठी दर पाहायला मिळते। गुलाबाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहायला मिळते, तर क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या तुकडा गुलाबसाठी साधारणतः आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपयापासून तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। पासलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी आज 12 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटी पाहायला मिळते, तर हलक्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी आपल्याला 120 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 200 ते 220 रुपये किलोपर्यंत आपल्याला गुलछडीसाठी दर पाहायला मिळते।